नमस्कार, मी आहे वैष्णवी आणि तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवरती. बहीण-भावाचं नातं हे अतूट असतं आणि तेच नातं घट्ट करण्याचा सण येतोय, तो म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधन म्हणजे राखी ही आलीच, तर राखी घरच्या घरी कशी बनवायची, हे आज आपण पाहणार आहोत. तर यासाठी आपल्याला क्रिस्टल बीड्स लागणार आहेत, राउंड शेपचे. मोती लागणार आहेत. गोल्डन बीड्स लागणार आहेत आणि लोटस शेपचं कुंदन लागणार आहे. त्याचबरोबर एम्ब्रॉयडरीचा जो धागा असतो तो लागणार आहे. तर सुरुवातीला मी एम्ब्रॉयडरीचा हा जो धागा आहे, तो असा डबल करून घेतला आहे आणि हाताला बांधता येईल एवढा धागा कट करून घ्यायचा आहे. आणि हा धागा 2 पार्टमध्ये कट करून घ्यायचा आहे. यानंतर जो लोटस शेपचा जो कुंदन आहे, तो घ्यायचा आहे आणि या कुंदनला वर आणि खाली अशा पद्धतीने होल आहेत. तर एका वरच्या होलमधून आणि खालच्या होलमधून अशा पद्धतीने दोरा घालून घ्यायचा आहे. मी दोन्ही बाजूचे दोरे घालून घेते आहे. दोरे घालून झाल्यानंतर आता मी 30 गेजची जी वायर आहे, त्याचा मी तुकडा घेतला आहे. छोटासा तुकडा घेतला आणि त्याच्यामध्ये हा दोरा घालून घेते. त्याच्याऐवजी तुम्ही सुईचाही वापर करू शकता. आता मी एक मोठ्या साईजचा पर्ल घेतला आहे. त्याबरोबर क्रिस्टल बीड घेतला आहे राउंड शेपमधला आणि पुन्हा एक पर्ल घेतला आहे आणि तशा पद्धतीने या दोऱ्यामध्ये ओवून घेतले आहेत. सेम दुसऱ्या बाजूलाही मी अशा पद्धतीने एक मोती, एक क्रिस्टल बीड आणि एक पुन्हा मोती अशा पद्धतीने मी ओवून घेणार आहे. यापूर्वीही मी माझ्या चॅनलवरती राखीच्या व्हिडिओ अपलोड केल्या आहेत. जर त्या तुम्ही पाहिल्या नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तिथेही तुम्हाला व्हिडिओ पाहता येतील. यानंतर एका बाजूचे दोन्ही जे दोरे आहेत त्याची दोन्ही टोकं एकत्र घ्यायची आहेत आणि त्याच्यामध्ये गोल्डन बीड घालून घ्यायचं आहे. माझ्याकडे छोटा गोल्डन बीड आहे, त्यामुळे मी अशा पद्धतीने घालून घेते डबल करून. दोऱ्यामध्ये गोल्डन बीड जाणार नाही यासाठी मी असं करून घेते. आता मी दोन्ही बाजूचे गोल्डन बीड्स घालून घेतले आहेत. आता एका बाजूचा मी दोरा व्यवस्थित घट्ट खेचला आहे आणि जे पर्ल आणि क्रिस्टल बीड्स आहेत ते पुढच्या बाजूला सरकवून घेतलेत आणि इथे एक गाठ घालून घेते. अशा पद्धतीने गाठ बांधून घेतली आहे. सेम अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूला ही गाठ बांधून घ्यायची आहे. दोन्ही बाजूच्या गाठी बांधून झाल्या आहेत. यानंतर आपल्याला दोऱ्याच्या टोकाला जर मोती लावायचे असतील तर याच्यामध्ये एक एक मोती घालून घ्यायचा आहे आणि अगदी शेवटी गाठ बांधून घ्यायची आहे. आणि त्याच्या पुढच्या बाजूलाही एक गाठ घालून घ्यायची आहे. राखीला असा मोती लावल्याने राखी अजूनच जास्त छान दिसायला लागते. सेम दोन्ही बाजूला अशा पद्धतीने मोती घालून गाठी घालून घ्यायच्या आहेत. यानंतर मी त्याचे उरलेले दोऱ्यांचे टोकं कापून घेते. आता आपली खूप सुंदर अशी राखी तयार आहे. आय होप तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीबरोबर शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्ही पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन बेलला ही प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड केल्यावरती त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. थँक्स फॉर वॉचिंग.